काय झालं हो गोदक्का? मलाही सगळी कामं सोडून बोलवले, सगळ्या मीटिंग्स कॅन्सल केल्यात. नक्की काय आहे? आनंदाची बातमी आहे. साहेबच सांगतील आता स्वतः. आलत साहेब. अरे वा, आले का समज? सूरज आणि सुनबाई कुठे आहेत? बरं असू दे, त्या दोघांना समज माहिती आहे. आपण यांना सांगूयात. तर आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की लवकरात लवकर आमच्या रानाचं लगीन ठरतंय. लवकरच या वाड्यावर थोरल्या सुनबाईंचं आगमन होणार आहे. अंजली पाठक या आमच्या होणाऱ्या थोरल्या सुनबाईंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्याचं आवाहन आम्ही आमच्या घरातल्या जनतेला करतोय. काय जोंधळे, कसं काय वाटलं? सर, आजपर्यंतच्या भाषणातलं एक नंबर भाषण. अहो होणारच. आमचा राणा एक नंबर, आमच्या होणाऱ्या थोरल्या सुनबाई एक नंबर. तेव्हा रानाचं लगीन बी एक नंबर व्हायला पाहिजे. गोदक्का, शिरपतीला सांगून दळप कांडप जे काय कमी असेल ते बनवायला घ्या. यांना फराळाचं बनवायला सांगा. जी. जोंधळे, तुम्ही पाहुण्यांची याद्या बनवायला घ्या. होय साहेब. रानाच्या लग्नात कसली बी कमतरता राहिली नाही पाहिजे. साहेब, तुम्ही काही काळजी करू नका, बघत बसतील सगळे. असं राणादाचं लगीन होईल. अरे तुम्ही समद्या म्हणल्यानंतर काय काळजी नाही हो आम्हाला. चला तयारीला लागूया. जी चला. गोदक्का, जी. तुम्ही जातीने समजावर लक्ष ठेवा. जी साहेब. रानाची आई असायला हवी. ती असताना घर कसं भरल्यासारखं असायचं. येणाऱ्या जाणाऱ्याशी बोलून चालून असायची. ती असली की वाड्यावर माणसांची रीग असायची. ती गेली समज घर सुन सुन झालं. अहो घराचं जाऊ द्या, मागच्या अंगणातला पारिजातक बी पार सुकून गेलाय. साहेब, आता थोरली सून येते ना, ती बी अगदी मालकीनबाई सारखीच आहे बघा. तशीच मन मिळावं. ती आली की आपलं घर भरल्यासारखं होईल. पारिजातक बी बघा मग कसा फुलतोय तो. आपल्या घरात पुण्यांदा तेच सुख येईल बघा. अयो, हाच वाडा दिसतोय. ईद म्हणी. अयो, आबा आबा, अरे अरे किती वर्षांनी गाठ पडलाय माझा आबा, मोठा भाऊ. आबा, अरे एवढा मोठा झालास काय? अरे आपल्या बारक्या भावाला पण विसरलास? अरे ಅಯ್ಯೋ ಎಷ್ಟು ಚಲೋ ಮನಿ ಏನ್ರಿ ಈ ಮುದುಕ ಯಾರು? ನನ್ನ ನನ್ನ ದೊಡ್ಡಣ್ಣ. ಅಣ್ಣ. ಅಯ್ಯೋ ಆಶೀರ್ವಾದ. ನನ್ನ ಹೆಂಡತಿ, बायको, माझी बायको. कशाला आलास इथं? गाव सोडून गेलतास ना? परत कशाला आलास? घाल हव्या तेवढ्या शिव्या घाल. गुन्हा केलाय ना मी तुझा. अरे पण माझ्या या फुलासारख्या बायकोनं काय गुन्हा केला? अरे आशीर्वाद दे तिला. 4 दिवस राहा म्हणावं. म्या काय म्हणतो आबा, खरंच सांगतो, ऐकन सांगतो तुला, रानाचं लगीन झालं निघतोय आम्ही. ಏನ್ರಿ ಈ ಮುದಕ ಇರ್ಲಿಕ್ಕೂ ಏನೋ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೂ ಅಂತಾನು? बघितलंस, मोठा भाऊ म्हणते. मोठ्या भावाचं कर्तव्य जाण आबा. त्यावेळी तीच चूक झाली माझी. त्यावेळी तुला सांभाळून घेतला. समत्या गावाला शेंडी लावून गावातून निघून गेलतास. पुन्हा कशाला आलास? चल हो बाहेर. रानासाठी, रानासाठी. राणा. ಅಯ್ಯೋ ರಾಮ राणा. ಅಯ್ಯೋ ರಾಮ अय्यो रामा नाही, मग? राणा. ಅಯ್ಯೋ ರಾಣ. परवा बेळगावच्या बाजारात कळलं रानाचं लगीन ठरलंय म्हणून. अरे जीवात जीव आलाय माझ्या. अरे इतक्या वर्षांनी आपल्या घरात एवढं लग्न होते आणि घरातली माणसं नाहीत, असं कसं होईल? हे बघा आबा, यापुढं रानाच्या लग्नाची सगळी जिम्मेदारी आमची. काय गरज नाही त्याची. चालायचं बघ, निघून जायचो. आबा, झालं गेलं गंगेला मिळालं.
आपल्या रानाचा विचार कर. अरे आई विना पार ते कसं जगल. बघ बघ तिच्यासाठी आई पण आणली आहे म्या. ही त्याच्या आईसारखीच आहे. असल्या खोट्या आईची गरज नाही माझ्या रानाला. चाल निघायचं बघ. ते माहिती आहे मला पण माझं ऐक ना आबा. इकडे बंदरी बंदरी इकडे. मी नाही सांगतो तुला. हा ಆ ಮುತ್ಯಾಂಗ ಏನು ಆಗ್ಲಿ ತಯಾರು ಮಾಡ್ರಿ, ಯಾಕಂದ್ರ ಇಷ್ಟು ಚಲೋ ಮನಿ ನಾ ಏನೋ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ. अगं ठीक आहे ठीक आहे. तुला अपमान सहन होत नाही ना. अगं पण माझा मोठा भाऊ आहे त्यो. हा अगं लाडाने बोलतोय, सहन कर जरा. ए लाडबीड काय नाही. बऱ्या बोलानं घराच्या बाहेर निघ, नाही तर धक्के मारून बाहेर काढीन. आबा दाताच्या कण्या करून सांगतोय तरी बी ऐकणं झालं. ठीक आहे, मी बी तुझा लहान भाऊ आहे, राहतो घराबाहेर, तिथनं तर हाकलणार नाहीस ना व. पण रानाची भेट घेतल्या बिगर हिथनं जाणार नाही, लक्षात ठेव. ए लता चल ग. ಅಯ್ಯೋ ಪ್ರೇಮಲತಾ चल आता. ಅಯ್ಯಯ್ಯೋ जमतं ना? राधे झाली का समधी तयारी? होय होय. गोदाक्का कोण होते पाहुणा आलाय? एवढं भडकलेलं कधी साहेबांना बघितलं नाही व आम्ही. कोण हाय कोण होतो माणूस? साहेबांचा सक्का सावत्र भाऊ संपतराव. तोच काय तो पळून गेलेला? त्योच. सापाला सोडावं पर असल्यासनी ठेचावा. गावावरनं ववाळून टाकलेली जात त्याची. वय तरीच म्हणलं डायरेक्ट घरात घुसला आणि साहेबांना आबा आबा म्हणाला. इतकी वर्ष कुठं गायब झालता व तो? कुठं उलटला होता कुणास ठाव. आज आलाय तर संगती टवळी घेऊन आलाय कोणतरी. बायको म्हणा बायको. आधीची होती तिच्या संग काडीमोड घेतला आणि कोर्ट कचेऱ्यात जमीन जुमला सगळा घालवून बसला. अशाच्या एक काय 1000 भानगडी. असल तर वाईट नाद ह्याला. त्यापायी गावची कर्ज करून पसार झाला ह्यो. मागणं निस्तरता निस्तरता नाकीनं आलं बघ साहेबांच्या. पण मग असा मध्येच कसं काय उगवला? काय माहित. 5-6 वर्षा माग जेलात गेला असं ऐकलं होतं ते शेवटचं बघ. आणि आता आलाय ते माझ्या रानाच्या लग्नाच्या मुहूर्तावर. होय आपलं घर लय साधं आहे आणि आपल्या घरात असली छक्की पंजी माणसं नकोत ग बया. दोघं बी चांगलं वासावर आल्यागत दिसतात. कवा हात साफ करून पसार होतील सांगता यायचं नाही. पांडुरंगा माझ्या रानाचं लगीन व्यवस्थित पार पाड र बाबा. ಅಯ್ಯೋ ಎಲ್ಲ ಮೋಸ ಮಾಡಿದ್ರಿ. ಯಾವ ಜನ್ಮದ ಪಾಪ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಹಂಗ ಗಂಡ ನಂತ ಗಳಕ್ಕ ಬಿಟ್ಟ. ಏನ್ರಿ ಕಿಶೋರದ ದಮಡಿ ಇಲ್ಲ ಮತ್ತ ಹೊಂಟಾರ ಎಲ್ಲ ದುನಿಯಾ ಖರೀದಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕು. ಇದ ನೋಡ್ರಿ ಈಗ ನಮ್ಗ ಮನಿಯೊಳಗ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರಲ್ಲ ನಾಳೆ ಸೀದಾ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗಕ್ಕೆ. लते 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 ಪ್ರೇಮ ಲತ್ತೆ. लते शांत शांत शांत. कंच्या गावचं पाहुणं म्हणायचं. गाडी तुमची आहे का? मार्केटात याच्या पुढचं मॉडेल आलंय, इकून टाका आणि नवीन कोरी करकरीत गाडी घ्या. या गाडीची चांगली किंमत काढून देतो की तुम्हाला. अरे बाबा जा की, सकाळ सकाळी डोसकं पेटू नकस. नाही पण माझं. नमस्कार. तुम्ही कोण? तुला कशाला पाहिजेत फुकटच्या चौकशा? वाड्यातून बाहेर आलाय म्हणून विचारलं. चंदे जरा काय शिळ पाक कालचा असेल तर दे बाई असनी. चला सन्नी दादा. सूरज सिंह गायकवाड चला, नाही तर हितच संध्याकाळ व्हायची. अरे म्हणजे तू सूरज का? होय, आपल्याला सन्निधा म्हणतात सगळी. आता भिकार बी ओळखायला लागलं बघ तुला. कोण हो तुम्ही? अरे म्या तुझा चुलता.
अरे संपतराव, अरे सूरज, अरे तू एवढा होतास ना तेव्हा तुला असं खांद्यावर बसायचं आणि तमाशाला घेऊन जायचो. घाबरून तू पळून जायचंस आपल्या बाकडे. काही ध्यानात येते का? ते तुझा बा काही ओळख दावा ना, आणि तू बी तसाच. नाही काय चाललंय का आजकाल? बिझनेस आहे आपला. वा 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 गड्या, लय मोठा झालास तू. अरे बिना आईचं लेकरू. बघ बघ, तुझ्यासाठी आई घेऊन आलो. तुम्ही कळंब्यात होता ना हो काही महिना? नाही, शेवटचं तेवढंच देण्यात आहे म्हणून विचारलं. महिना कुठलं मग? अरे 2च दिवस होतो, ते बी आंदोलनात आत टाकलं म्हणून जेलात गेलो. या कोण? बायको आहे माझी, नंदिता. म्हणजे उत्तमराव जाधवांची लेक तूच का? वा वा वा. सुनबाई तुम्हाला सांगतो, उत्तमराव म्हणजे आमचे चांगले दोस्त बर का. बघा, तुमच्या लग्नाला यायचं होतं पण नाही जमलं. ठीक आहे ना. आज काय पुतण्या भेटला, सुनबाई भेटली, जीवाला लई बरं वाटलं बघा. पण आमचा भाऊ, त्याला काय पाजर फुटना, घरातच यायचं नाही म्हणतो. अरे लेका, तू तरी काहीतरी बघ. आबांपुढं मी काय बोलणार काका? तुमचं भाऊ आहे, तुम्हीच बघून घ्या काय ते. काय बघायचं सुनबाई? अगं तू तरी बघ. सासऱ्याला असं घराबाहेर ठेवणं बरं वाटतं का तुला? नाही, आता तुमच्या मोठ्यांच्या भानगडीत आम्ही काय बोलणार? हा बरोबरच आहे. शेवटी आम्ही धाकटे पडलो ना, आमचं कुठं काय चालणार आहे. पण एक सांगतो, या घरावर आमचा बी हक्क आहे. पण धाकट म्हणून आम्हाला बाहेर काढलं. आज माझ्यावर पाळी आली आहे, उद्या तुमच्यावर बी येईल. उत्तमराव तसं लय हुशार माणूस. आता त्याची कन्या बी तेवढीच हुशार असणार. नाही, मी काय म्हणतोय ते कळतंय ना सुनबाई. आता रानाचं लगीन झाल्यावर जरा सांभाळून राहावा सुनबाई. ಹೌದಮ್ಮ, ಇದು ಕಲಿಯುಗ. ಇವತ್ತು ಮನೆ ಒಳಗೆ ಮತ್ತೆ ನಾಳೆ ಮನೆ ಹೊರಗಡೆ. नाही, तसं तुम्ही या घराबाहेर राहावं असं आमासनी अजिबात वाटत नाही बघा. पण आता मामांजीच नाही म्हणतात तर आम्ही तरी काय करणार? तुम्ही जर या घरात आलात तर लई आनंद होईल आमासनी. तेवढंच 2-2 सासऱ्यांची सेवा करायला मिळेल. वा 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 सुनबाई. अरे सून असावी तर अशी. अरे 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 बिन सासूची पोर तू. बघ बघ, तुला सासू घेऊन आलोय. अगं म्हणजे अरे तुमच्या भल्यासाठी आम्ही आमचं सगळं आयुष्य खर्ची घालू, पण आम्हाला घरात घे ग सुनबाई. आता कसं आहे, या घरात फक्त मामांजी आणि राणा भाऊजींचा शब्द चालतो या बघा. आता मामांजी नाही म्हणतात तर राणा भाऊजीं संगट एक डाव बोलून बघा. असं? हा, म्हणजे कदाचित तुमचं काम होऊन जाईल. बरं, आता आम्ही निघतो. मामांजींनी तुम्हाला जर घरात घेतलं तर भेटूच की परत ना. हा चालेल. सूरज येतो का? चला. गेली का? अगं पण मी सांगतो. ಏನ್ರಿ ನೀವ್ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರಿ? ಇಲ್ಲೇ ನಮ್ಗ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತಾವ, ಇಲ್ಲೇ ಊಟಕ್ಕೆ ಇಟ್ಟಕ್ಕೆ ಸಿಗ್ತಾವ. राहायचं मिळणार, तुला राहायला मिळणार. ಯಾವಾಗೂ तुला जेवायला पण मिळणार. ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಗುರುತು ಹಿಡಿಲಿಕ್ಕೂ ಸುದ್ದ ತಯಾರಿ ಇಲ್ಲ. ಇನ್ನ ನೀವ ಹೇಳ್ರಿ, ಇಲ್ಲೇ ಎಲ್ಲ ಹಣ ಕೂಡ ತಗೊಂಡು ನಾವು ದುಬೈಗೆ ಓಡಿ ಹೆಂಗ್ ಹೋಗೋದು? पैसे ना? ಹೌದು, पैसे मिळणार तुला. ಮತ್ತೆ ದುಬೈದು? दुबई? ಹೌದು. हे बघ, पैसे घेऊन आपण ठरल्याप्रमाणे आपण इथून दुबईला पळ काढणार म्हणजे काढणार.
ಮತ್ತ ನೀವು ಎಲ್ಲಾ ಕಡೆಂದು ದುಡ್ಡು ತಗೊಂಡ್ರಿಲ್ಲ ಅವರು ಇಲ್ಲೇ ಬಂದ್ಮೇಲೆ ನೀವೇನ್ ಮಾಡೋದು म्हणजे ಅಯ್ಯೋ ನೀವು ರೊಕ್ಕ ತಗೊಂಡ್ರಿಲ್ಲ ಅವ್ರ ಮನ ಇಲ್ಲೇ ಬಂದ್ಮೇಲೆ ಏನ್ ಮಾಡೋದು हा म्हणजे माझे देणेकरी काय अगं इथली घरची माणसं मला ओळखणं झालीत देणेकरी कुठून ओळखणार हे बघ तुम्ही सांगतो ते कर राणा आला का जरा रडायचं नाटक कर माझी आई ಅಯ್ಯೋ ಇಲ್ಲ ನಾನು ಅಳಂಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಇದು ತಿರ್ದೆ म्हणजे ಓ ಹೋಗಾಯ್ತು पाम संपला ಅಯ್ಯೋ ಆಯ್ತು ರೀ. असं असं नको करू असं नको करू हे ना माझी. हे बघ या घरात हा रानाच माझा आधार आहे हा तो गेला का सपलंच मागा हे काय बी कर आपण या घरात पहिलं शिरूया मग संपलं घरात गेल्या गेल्या बामची नवी कोरी बाटली आणून देतो तुला मग तर झालं तेवढं आता ही बामाची बाटली जरा घासून पुसून डोळ्याला लाव आणि रडायचं नाटक कर माझी आई ಆದೈತ್ರಿ ಎಲ್ಲಾರು ಜನ ನಿಮ್ದು ಲೈಕಿ ತೆಗ್ದಾರ ರಾನ ಅಷ್ಟು ತೆಗೋದ್ದು ಬಾಕಿ ಇದ್ದೆ राणा ಹೌದು माझी लायकी काढणार ಹೌದು नाही अरे मेना परीस मऊ आहे माझा राणा तुला सांगतो लहानपणी ना त्याच्या पैशावर असा मी डल्ला मारायचो पण एका शब्दाने तो आबाला बोलला नाही हा उलट मला 2-4 रुपये आणून द्यायचा तुला सांगतो ना ते तू त्याला काय बी सांग त्याचा विश्वास बसणार म्हणजे बसणार लते मी तुला सांगतो या रानाला एकदा पटवला का आपलं काम झालंच म्हणून समज ಏನ್ರಿ ಆ ರಾನಾಗ ನೀವು ಹೆಂಗ ಗುರುತು ಹಿಡ್ದಾರ म्हणजे ಅಯ್ಯೋ ಆ ರಾನಾಗ ಗುರುತು ಹೆಂಗ ಹಿಡ್ತಾರು म्हणजे ओळखायचं कसं अगं लता रानाला ओळखणं म्हणजे एकदम सोपं राणा म्हणजे असा ठिंगणं गोल गोल गब्दूला गालाचा असं मोठं मोठं पोट असलेला आई राणा आला राणा अरे माझ्या लेकरा लेकरा अरे लेकरा कुठं होतास तू अहो पाहुणा असं का करताय सर अरे सकाळ धंदा तुझी वाट बघतो डोळ्यात जीव आणून काय करताय तुम्ही ए तू गप बस राणा लेकरा अरे सकाळ धन डोळ्यात जीव आणून तुझी वाट बघतोय अहो पाहुणं हा. मी शिरपती आहे राणा आहे ना हो तू शिरपती मग वय बाजूला हा राणा वय वय मी राणा कोण पाहिजे तुम्हाला दुसरा माझ्या लेकरा अरे 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 वा 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 उंची वाढली दाढी वाढली गाला आत गेलं गबदुल्याचा गबरू प्यालवान झाला माझा राणा माझं कोकरू वय पण तुम्ही कोण ओळखलं नाहीस मला अरे मी तुझा चुलता संपतराव लहानपणी नाही का तुला लिमलेटच्या गोळ्या द्यायचो खारे शेंगदाणे द्यायचो गारे गार कोण द्यायचो अरे राहणार मीच नव काका हा संपत काका हा मग अहो तुम्ही तर जेलमध्ये गेला होता ना व आबांनी सांगितलं होतं मला अरे 2 दिवस ते बी आंदोलनात मला पकडलं म्हणून राणा ते जाऊ दे हे बघ तुझ्या लग्नाचं कळलं लगोलग पहिली एसटी करून बेळगावात इथनं आलो माझं लेकरू बघ बघ तुझ्यासाठी आई घेऊन आलोय मी या आणि तुझी चुलती म्हणजे माझी बायको नमस्कार करतो हा पड 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 पाय पड चक्र मी ना बघ 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 किती कणव वाटते तुझ्याबद्दल तिला असं वाटतं रानाचं लग्न म्हणजे एकदम धूम धडाक्यात साजरं करावं तुझं लगीन बघणं आमच्या नशिबात नाही र वास काय म्हणताय तुझं बाळ अरे डोसक्यात राग घालून आम्हाला घराबाहेर काढलं घरात घेणारच नाही म्हणतो अरे तुझ्या मायेसाठी आम्ही इथवर आलो तुझी गाठ पडली राणा आता जातो आम्ही नाही 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 मी तुम्हाला असं सोडणार नाही माझं लगीन झाल्यावर जावं तुम्ही अरे पण राणा तुझ्या बाला कोण समजावणार नाही जातो आम्ही ನಾ ಬಿಲ್ಕುಲ್ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ನಿಮ್ಗೂ ಎಲ್ಲಿ ಉಲ್ಥಾಯಿಸಿದೆ ಅಲ್ಲಿ ಉಲ್ಥಾಯಿಸ್ರಿ ಹಾ बघ बघ काकी बघ काय म्हणते अपमान करून इथं राहण्यापेक्षा गेलेलंच बरं
मी आहे ना व मी समजूतो आबासनी. बघा नीट विचार केलायच नव राणा, नाहीतर उगाच आमच्यामुळं तुझ्यावर रागवायचा आबा. असं काय बी होणार नाही. हा आजपासून तुम्ही दोघं बी इथंच राहायचं. हे घर तुमचंच समजा. मी आबांना समजून येतो, तोवर तुम्ही इथंच थांबा. आणि हा माझं काका काकी माझ्या संगडच राहणार. आलोच. माझंच आहे गाड्या.